हा जो वाङ्मय प्रकार आहे, हा वाङ्मय प्रकार भारतामध्ये त्यातल्या त्यात मराठीमध्ये कसा आला, तो इथं आल्यानंतर कसा रुजला, त्याची वाटचाल कशी झाली, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण मला तुम्हाला आज कादंबरी वाङ्मयाचं स्वरूप, कादंबरीचे विशेष आणि कादंबरीचे काही घटक अशा 2-3 भागामध्ये चर्चा करायची आहे. एक पहिली चर्चा अशी आहे की कादंबरी वाङ्मयाचे जे विशेष आहे, हे विशेष जर आपण पाहायला गेलं तर कादंबरी ही एक जीवनाचा पट कशी मांडते, व्यापक पट जीवनाचा मांडणारी कादंबरी कशी असते, याविषयीचं थोडंसं विवेचन मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कादंबरी या वाङ्मयाच्या संदर्भात कथनपर्ता असते, त्यातली वर्णनं येतात कादंबरी वाङ्मयात. त्याचबरोबर त्याच्यातलं एक दीर्घत्व असतं, गद्यत्व असतं आणि कादंबरी एक वेगळी ओळख निर्माण करीत असते. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. दुसरं असं आहे की ह्या कादंबरीच्या संदर्भानं एक आकृतिबंध असतो. तो आकृतिबंध घटकांच्या रूपाने मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर कादंबरी ही जी असते ना, ही अनेक गोष्टी तिच्यामध्ये खुलेपणा असतो, बहुरंगीत्व असतं, बहुत्व असतं आणि या गुणधर्मामुळे कादंबरी ही एक वेगळा आकृतिबंध आपला स्वतःचा तयार करत असते. आणि ती कशी करते, वेगवेगळे नाट्यमय प्रसंग तिच्यामध्ये येतात, जीवनाचा संघर्ष येतो, त्याचबरोबर कधी कधी ती शोकांतिकेकडे झुकते, तिचं नाट्याशी जवळीकता असते, इतिहासातील व्यक्तींना ती जवळ करते, उजळून टाकते. कादंबरी म्हणजे इतिहास नसतो, हे लक्षात ठेवा. परंतु कादंबरीतली जी वर्णनं येतात ना, ती वर्णनं मात्र इतकी उच्च दर्जाची असतात की त्यामधून तुम्हाला इतिहासाची जाणीव सुद्धा होते. आणि म्हणून कादंबरी वाङ्मयाचे एक थोडक्यात 2-4 विषयाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की कादंबरी ही जी असते ना, तर ती समाजाच्या वास्तवावर आधारित असते. ती समाजातलं सत्य मांडते आणि त्या सत्यपूर्ण जीवनाचं ती संपूर्ण चित्रण करीत असते कादंबरी. त्याचबरोबर काय असतं की घटना कल्पनांच्या माध्यमातून कादंबरी ही रंगवून सांगितली जाते. त्यामुळे तो इतिहास न वाटता ते वास्तव कुठेतरी घडतं आहे असं कल्पनेच्या माध्यमातून आपण ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो किंवा कल्पनेच्या माध्यमातून त्याच्याकडे आपण बघत असतो. त्याचबरोबर कादंबरीमध्ये एक वातावरण निर्मिती केलेली असते, त्यातील घटना जणू प्रत्यक्ष घडल्या आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. लेखक आपल्या कादंबरीत घटना, प्रसंग, भाषा ही साधी सोपी वापरत असतो. त्यामुळे जो तो काळ उभा करतो, जे घटना उभी करतो, जो प्रसंग सांगत असतो, तर तो प्रसंग त्या त्या वातावरणाला भावत असतो आणि मग कादंबरीची निर्मिती होत असते. असे एक आपल्याला कादंबरीच्या संदर्भाने त्याच्या विशेषाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगता येतात. आता कादंबरीचे जे घटक असतात, ते घटक कसे असतात किंवा या घटकावर आधारित कादंबरी कशी लिहिली जाते. लेखक जो असतो कादंबरी लिहिणारा, त्याचा दृष्टिकोन, कथानक, घटना, पात्र, निवेदन, भाषा आणि वातावरण या घटकांच्या संरचनेतून कादंबरी ही उभी राहिलेली असते. कारण कादंबरी कोणत्याही विषयावर लिहिली जाते बरं का, तिला काही विषयाचं बंधन नसतं कादंबरीला. हा जो कादंबरीचा जो विषय असतो का नाही, हा विषय म्हणजे त्या कादंबरीचं कथाबीज असतं. एखादा लहान विषय सुद्धा पुढे पुढे कादंबरीमध्ये एखाद्या वृक्षासारखा फुलत जातो.
तुम्ही कौतिक तुम्हाला माहीत असेल तर उद्धव शेळके यांची धग नावाची कादंबरी. कसं होतं अगोदर की कादंबरीचे विषय हे महान पात्र असायचे, मोठी व्यक्तिमत्व असायचे. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, पौराणिककडे गेलो आपण तर कृष्ण किंवा कर्ण, या अशांच्या जीवनावरच्या कादंबऱ्या असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतिहासाच्या कालखंडातले कधी काळी होऊन गेलेली ही आत्तापर्यंत 19व्या-20व्या शतकापर्यंत झालेली ही महापुरुषांच्याही जीवनावर कादंबरी येते. परंतु कादंबरीमध्ये विषय वर्ज नसतो. अगदी सामान्यातील सामान्य माणूस सुद्धा कादंबरीचा विषय होऊ शकतो. हे धग नावाच्या कादंबरीमध्ये उद्धव शेळके यांच्या कौतिक नावाचं एक पात्र आहे आणि ती त्या कादंबरीची नायिका आहे. त्या नायिकेवर आधारित ती कादंबरी आहे. जसं महानायक हे सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे, तशी ही उद्धव शेळके यांची धग ही कौतिकच्या जीवनावरची कादंबरी. कौतिक नावाची एक स्त्री आहे. तिचा पती, तिची 1-2 मुलं, एक छोटी मुलगी आहे आणि ती आपल्या संसाराचा गाडा ओढता ओढता तिच्या नाकी नऊ येतात. ती घाबरत नाही, ती थकत नाही. ती येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला समोर उभी राहते आणि प्रचंड वादळात देखील संघर्षाला सामोरं जाऊन कणखरपणे उभं राहणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या जीवनावर खऱ्या अर्थाने कादंबरी लिहिली जाते. गर्भगळीत होणारी, वेळ प्रसंगी नको ते विचित्र वागणारी अशी पात्र कादंबरीत येत असतील, परंतु नायकाचं पात्र हे सगळ्यांना आदर्श वाटावं असं ते पात्र असतं आणि कौतिक ही तशी आहे. प्रचंड मोठ्या सावकारशाहीला ती विरोध करते. बाखाड्याचा जावाई असतो, त्यानं तिचं घर लिहून घेतलेलं असतं, पण पैसे दिल्यानंतर ते वापस करायची बोली असते, पण तो कागद दाखवतो की तू खरेदी करून दिलेलं आहे. ती त्याच्या दिंडी दरवाजाशी आपल्या बांगड्या फोडते आणि त्याला शाप देते आणि सांगते, हतबल झालेली माणसं संघर्षाच्या टोकाचं पाऊल त्यांच्याकडे शापदग्धतेचं असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पुन्हा मग ती शेषरावकडं तिच्या सासऱ्याच्या उत्तरक्रियेसाठी गहाण ठेवलेली जी शिलाई मशीन असते, ती शिलाई मशीन सोडवून आणते आणि आणताना तिची जी ससेहोलपट होते, नामा तिचा जो एक मुलगा आहे, तिच्या एका मुलाच्या डोक्यावर त्या मशीनचं डोकं देते. आपण असं तो साठा खालचा मशीनच्या डोक्याला असं भारा अडकावा तसं ती असं पुढं जसे हमाल घेतात तसं ती दोर लावते, ती मागून असं घेऊन जाते धरून. तिच्या पाठीमध्ये रुतत राहतं, रक्तबंबाळ होतं आणि ती असं हळूहळू उतरायला जाते. तो नामा तिकडं त्याची ती मशीन उतरू लागतो. पहिल्यांदा उतरतो, उतरायचा प्रयत्न करतो, तेव्हा ती हात निसटतो, दणकन त्याच्या डोक्यात पडते. ती हळूहळू टेकण्याचा प्रयत्न करते, तितक्यात तिच्या डोक्यावरचा ते दोर निघून जातो आणि ती मशीनचं पायदान सगळं खाली पडतं आणि त्याचे अनेक तुकडे होतात. आणि त्याच्याच बरोबर तिला घरी घेऊन जाऊन ही मशीन नामाला आपल्या शिलाई मशीनचं काम शिकून तुटपुंजा येणाऱ्या पैशावर आपला उदरनिर्वाह करावा, 2 रुपये साठवून हे राहिलेले पैसे त्या ज्याच्याकडे मशीन ठेवली त्याचे द्यावेत असं तिला वाटते. हे पाहणारं स्वप्न आणि ते साठा, मशीनच्या खालचं पायदान, ते सगळं मोडून पडतं. पुन्हा ती थोडा वेळ त्याच्याकडे बघते, खिन्न होते आणि पुन्हा ते भारा बांधावा तुराट्याचा तसं ती बांधते एका दोरीत आणि डोक्यावर घेऊन निघते. ती हातबल होत नाही. महादेव तिचा पती आहे, तो सारखा चुलीला पाय लावून बसतो, कुचकामी नवरा आहे. ही साध्या साध्या मानवी जीवनाच्या कचाट्यात सापडलेली, अनेक प्रसंगात स्वतःला धीरोदात्त उभं करून पुढे जाणारी
छोटीशी पात्र देखील कादंबरीच्या प्रमुख ठिकाणी येतात आणि म्हणून तो कादंबरीचा विषय असतो. साध्या माणसं ही सुद्धा कादंबरीच्या, म्हणून साध्याही माणसावर कादंबऱ्या अशा जीवनाच्या संदर्भाने लिहिल्या जातात. आता कादंबरीमध्ये जे घटक आहेत ना कादंबरीचे, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पहिला घटक कादंबरीचा असा आहे की कथानक. आता कादंबरी हा जो प्रकार आहे ना, वाङ्मय प्रकार, तो निवेदनाचा आहे, निवेदन प्रधान आहे. त्यामुळे त्यात सांगण्याजोगा मजकूर भरपूर असतो आणि याच मजकुराला आपण कथानक असं म्हणतो. कथानकात घटना असतात, प्रसंग असतात, पात्र असतात, निवेदन पद्धती असते, या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आता या कथानकात ही सगळे अनेक घटक त्याच्यामध्ये एकत्रित आलेले असतात. कादंबरीतील जी कृती असते ती कृती कोणत्या स्थलकालाच्या अवकाशात घडत आहे हे ते दाखवलेलं असतं. कादंबरीमधली पात्र काय करतात नेमकं ते दाखवलेलं असतं. त्याचे विचार काय आहेत त्या पात्रांचे हे कादंबरी सांगत असते. आणि हे सगळ्यांची अशी जी जुळवणी असते ना, एकात्म गोष्टी ज्या असतात, घट्ट वीण जी असते त्यांची, ही घट्ट वीण म्हणजेच कादंबरीचं कथानक असतं असं आपल्याला म्हणता येतं. कादंबरीच्या या कथानकाच्या संदर्भात अजूनही अशी गोष्ट आपल्याला सांगता येईल की कादंबरीत एखादी गोष्ट असते, ती कथा, कादंबरीची जी कथानक आहे ते पुढे नेण्यासाठी कादंबरीमध्ये एखादी गोष्ट येते आणि ह्या गोष्टीमध्ये अनेक अशा प्रकारची घटक तत्व देखील येतात. एका पाठोपाठ एक अशी घटक तत्व रचलेली असतात आणि या घटक तत्वांच्याच आधारानं किंवा साह्यानं कादंबरीमधलं कोणतंही कथानक सिद्ध होत असतं. काय आहे, एखादं उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्हाला कळेल की राजा मेला. राजा मेल्यानंतर काय झालं की राणी मरण पावली, ही एक गोष्ट असेल. परंतु राजा मेला आणि नंतर त्या दुःखाने राणी मृत्यू पावली, हे कथानक आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. राजा मेला, काहीतरी कार्यकारण भाव असतो त्याच्या पाठीमागे. राजा मेला, का मेला त्याचं कारण असतं. नंतर राजा मेल्याचं हे दुःख अनावर झाल्यानं राणी ही मेली, मग हेही कार्यकारण भाव असतो. पण राणी का मेली, राजाच्या मृत्यूच्या दुःखाने ती मेली, हे कारण असतं. आणि म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी देखील कादंबरीमध्ये घडत असतात. आता असं हे जे घडणं आहे ना, हे कोणत्या कारणानं घडलं हा एक प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचा शोध कादंबरीच्या कथानकामध्ये घेतला जातो. आणि हे शोध घेत असताना कादंबरीकार वाचकांसमोर जे प्रसंग येतात किंवा व्यक्ती, त्यातली जी पात्र असतात, त्या पात्रांची जी कृतीयुक्ती असते ते येतं. वेगवेगळ्या ज्या घटना घडतात त्या घटना येतात. म्हणजे प्रसंग त्या पात्रांच्या कृती त्या प्रसंगाला अनुरूप करून देणं. वेगवेगळ्या घटना अशा ज्या अनेक येतात त्यांची जुळणी करणं. आणि या सगळ्यामधून कादंबरीला गतिमानता प्राप्त होते, म्हणजे ती कादंबरी पुढे जाते. याचाच अर्थ असा आहे की कादंबरीमधलं जे कथानक आहे ते विस्तार पावत असते, असं आपणाला या प्रसंगी म्हणता येईल. पहा, हे कादंबरीचा घटक आहे कथानक. दुसरा कादंबरीचा घटक आहे पात्र विचार. आता लक्षात ठेवा, कथानक तुम्हाला कळलं, आता पात्रांचा विचार येतो. कथानक जे असतं त्या कथानकाला पुढे पुढे घेऊन जाण्याचं काम जर कोण करत असेल तर ते पात्र करतात. मी तुम्हाला सांगितलं, कौतिक सहज त्या गावातून आपल्या निघून गेलेली असते दूर, दुसऱ्या गावी पोट भरण्यासाठी, जिथं काम मिळेल तिथं.
पण ती गावातून त्या शेषरावकडे जेव्हा येते ना, ती आपलं मशीन सोडवून घ्यायला, तेव्हा ती सदाशिव म्हणत असतो, माझ्याकडे जर मशीन आणून ठेवलीस तू आणि नामाला जर ठेवलंस तर मी शिकवतो त्याला. मग हे शेषराव जो आहे तो तिच्याकडे आणायला जाते, तेव्हा तिला ते आपल्या घराला त्या बाकड्याच्या जावयानं आपलं जे जुनं कुलूप आहे ते काढून त्याचं नवं मोठं जाडं कुलूप लावलेलं हे दिसतं. कौतिक ह्या पात्राला त्या बाकड्याच्या जावयानं ते केलेलं दिसतं, म्हणून कौतिक पुढचं वर्तन करते. त्याला जाब विचारायला जाते. दिंडी दरवाजाची येते, तो म्हणतो मी विकत घेतलं. दिंडी दरवाजाची येते त्याच्या आणि म्हणते, शाप देते आणि सांगते की हे बघ, बाकड्याच्या वंशाला जसा दिवा कोणी राहिला नाही तसा तुझ्याही वंशाला दिवा कोणी राहणार नाही, तुझा खाना खराबा हो, असं म्हणून ती त्याच्या दरवाजापाशी बांगड्या फोडते. आणि माय उठ तू चल असा म्हणतो तो नामात, नाही तर तो तुझ्यावर येऊन मारेल. नामा एक पात्र असतं, एक केविलवाण्या नजरेनं आपल्या आईला शोधणारं हे पात्र आहे. त्या बाकड्याकडे राग व्यक्त करणार, बघत असलेल्या बाकड्याच्या जावयाकडे राग व्यक्त करून बघणारं ते पात्र आहे. एकाच वेळेला क्रोधाचा त्याच्याकडे हुंकार आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्या आईविषयीची कणव आहे. अशी दोन्ही पातळीवरची ती पात्र, एक पात्र बोलायला जेव्हा लागतं ना, हे कथानक असं पुढे घेऊन जातं. ही पात्र काम करतात. आणि ही जी पात्र असतात ना, हे कादंबरीकार आपल्या कल्पनेच्या साह्यानं त्याची निर्मिती करतो आणि स्वतःच्या प्रतिभेच्या बळावर अशा पात्रांचं तो अंतःकरण उघडं करून दाखवतो. कादंबरीतील ही जी पात्र आहेत, या पात्रात किंवा ती जी व्यक्ती किंवा ती जी पात्र आहेत, ती पात्र खरी नसतात, खरोखरच्या व्यक्ती नसतात. पण एवढं मात्र खरं की त्या खरोखरच्याच व्यक्ती आहेत जणू, असा भास निर्माण केलेला असतो, असा आभास निर्माण केलेला असतो. आणि विशेष म्हणजे हे एकाच कादंबरीकारानं ती निर्माण केलेली असतात. प्रत्येक पात्राला कादंबरीकार विशिष्ट व्यक्तिमत्व त्यांना बहाल करतो, त्यांचा एक स्वभाव तयार होतो आणि आपणाला या स्वभावाची माणसं मग कळतात जगातली सगळी, आणि मग त्यांची संगती जगातल्या इतर असं वर्तन करणाऱ्या माणसांशी जोडली जाते. लेखक जो आपल्या जीवनातले वेगवेगळे अनुभव असतो, तो अनुभव या वेगवेगळ्या पात्रांच्या रूपानं तो वाटून देऊन, ते त्या पात्रांच्या तोंडून ती भाषा बोलवून घेऊन ती पात्र तो वठवत असतो. आता जर ह्या पात्रांचा विचार केला तर ढोबळपणानं आपल्याला असं म्हणता येतं की त्या कादंबरीमध्ये मुख्य पात्र आणि गौण पात्र अशी दोन वर्गीकरण केलेलं असतं. आता एक लक्षात ठेवा की पात्र 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 म्हणजे काय, तर त्या कादंबरीमध्ये कथानक ज्यांच्यामुळे घडतं, विकास पावतं, गतिमान होतं, अशी मानवी अमानवी व्यक्ती ज्या निर्माण केलेल्या असतात कल्पनेच्या साह्याने, लेखकाने त्याला पात्र म्हणतात. कुसुमावती देशपांडे यांनी कादंबरीच्या अभ्यासाच्या संदर्भात आपली काही मतं मांडलेली. त्यांनी पात्रांच्या संदर्भात एक आपलं मत मांडलेले. ते म्हणतात, कादंबरीमध्ये जीवनाचं जे चित्रण असतं ते मानवी पात्रांच्या माध्यमातून केलं जातं, म्हणून पात्र हे कादंबरीचं माध्यम असतं. कारण कादंबरीतली पात्र ही जिवंत आणि वास्तव वाटावीत म्हणून लेखक त्यांच्या अंतरंगाचं, त्यांच्या बहिरंगाचं सूक्ष्मपणे, स्वाभाविकपणे मार्मिक चित्रण करीत असतो. आणि म्हणून लेखकापेक्षा काही कादंबरीतील पात्रच अधिक लोकप्रिय झालेली असतात. तुम्हाला जर बघायचं असेल तर कोसला कादंबरीमध्ये पांडुरंग सांगलीकर हे पात्र आहे. त्या कादंबरीतलं हे पात्रच प्रकाशात येत. गोतावळामधला नारबा आहे,
म्हणजे ही जी पात्र आहेत ना, ही पात्र अशा कादंबरीमधली आपल्या समोर येतात. मी तुम्हाला जसं म्हटलं ना आता, उद्धव शेळकेंची धग ही कादंबरी, त्याच्यातली कौतिक आपल्या लक्षात राहते. कधी कधी लेखक न लक्षात राहतात, पात्र लक्षात राहतात, नाही का? आणि म्हणून अशा पात्रांच्या माध्यमातून कादंबरीची कथानकं जी असतात ती कथानकं पुढे पुढे नेली जातात. मी तुम्हाला आज आपण इथं थांबूयात, कारण याच्यानंतरचा जो भाग आहे तुम्हाला मी तो नंतरच्या तासाला सांगतो, कारण ह्याच्यामध्ये आणखी काही आणखी काही कथानक जसं पात्र जसं आपण म्हटलं तसं काही घटकांचा अजून समावेश होतो. ती बाकीची घटकं तुम्हाला मी उद्याच्याला सांगतो. आपण इथं थांबूयात.